नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज मी आपल्यासमोर इयत्ता 9वीच्या जे तिसरं युनिट आहे त्यातला 5वा लेसन द ग्रेट सायंटिस्ट हा सादर करणार आहे. पेज नंबर 89 पासनं 94 पर्यंत एवढा मोठा हा लेसन आहे. मला याचे 2 व्हिडिओज करावे लागतील, म्हणजे 2 भाग करावे लागतील. यातला पहिला भाग मी आपल्यासमोर सादर करतोय, त्याचा दुसरा भाग तुम्ही नक्की पहा. माझ्याकडे पुस्तक आहे, तुम्हाला पुस्तकाची गरज भासेल. तर मग चला मित्रांनो, ग्रेट सायंटिस्ट महान शास्त्रज्ञ. ग्रेट सायंटिस्ट आर परसिव्हरिंग अँड नेव्हर डिटर्ड बाय डिफिकल्टीज. जे महान शास्त्रज्ञ असतात ते अगदी चिकाटी न सोडता खंबीरपणे ते आपल्या कामाला जेही काही त्यांचं जे काम त्यांनी निर्धारित केलेलं आहे ते करत राहतात. कधीही ते डिफिकल्टीजनी ते नाउमेद होत नाही आहेत. म्हणजे त्यांना ज्या अडचणी आल्या तर ते अडचणींमुळे ते कधी नाउमेद होत नाही, त्यांचा धीर खचत नाही किंवा ते आपल्या कामापासून परावृत्त सुद्धा होत नाहीत. मायकल फॅराडे is regarded as one of the most distinguished scientists and inventors of modern times. तर आजच्या आधुनिक काळातील, आधुनिक युगातील जे काही ख्यातनाम असे म्हणजे डिस्टिंग्विश्ड जे काही शास्त्रज्ञ व संशोधक आहेत, शोधकर्ता आहेत, याच्यामध्ये मायकल फॅराडे हे जे नाव आहे ते एक आदरानं घेतलं जातं किंवा या नावाला एक काय आहे तर आदर आहे, एक सन्मान आहे. अँड हिज वर्क ऑन इलेक्ट्रिसिटी इज स्टील अ सब्जेक्ट ऑफ स्टडी इन द फॉर्म ऑफ फॅराडेज लॉ. आणि त्यांचं जे काही काम आहे इलेक्ट्रिसिटी बद्दलचं ते आजही अभ्यासाचा विषय आहे आणि तोही फॅराडेचा जो लॉ आहे त्या स्वरूपामध्ये त्याचा अभ्यास केला जातो. बट फ्यू नो हिज इन्स्पिरेशनल लाईफ स्टोरी. पण आपल्यापैकी फार थोड्याच लोकांना त्यांची एक प्रेरणादायी अशी जी जीवनकथा आहे ती माहिती आहे, विच इज ऑल अबाउट करेज अँड फायटिंग अगेन्स्ट द ऑड्स. तर ती जी कथा आहे ती धैर्याची कथा आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये जे ऑड्स आले, जे त्यांना त्यांची विचित्र अशी परिस्थिती त्यांच्या जीवनामध्ये आली, त्याच्या कठीण परिस्थितीत त्यांनी जो सामना केला याची ती कथा आपल्याला किंवा त्यांच्या कथेमध्ये, त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला हे सगळं पाहायला मिळेल. आणि म्हणूनच त्यांचं जीवन हे खरोखरच प्रेरणादायी असं आहे. मायकल फॅराडे वॉज बॉर्न इन टू अ पॉवर्टी स्ट्रिकन फॅमिली इन अ डर्टी लंडन सबर्ब. तर मायकल फॅराडे यांचा जन्म एका अत्यंत दरिद्री अशा कुटुंबामध्ये आणि एका घाणेरड्या अशा लंडनच्या उपनगरामध्ये झाला. सबर्ब म्हणजे उपनगर, लंडनमधील एका उपनगरामध्ये त्याचा जन्म झाला. ही सफर्ड फ्रॉम अ स्पीच डिफिक्ट ॲज अ चाइल्ड. आता लहानपणापासूनच त्यांना बोलण्याचा एक बोलण्याचा त्यांच्याकडे एक दोष होता, बोलण्यामध्ये त्यांच्या डिफेक्ट होता, एक दोष होता बालपणापासूनच. ही वुड प्रोनाऊन्स रॅबिट ॲज वॅबिट. ते रॅबिट या शब्दाला ते वॅबिट असं म्हणायचे. ही कुड नॉट इवन से हिज ओन नेम अँड वुड कॉल हिमसेल्फ फॅराडे. फॅराडे बघा, त्यांना स्वतःचं नाव सुद्धा ते घेऊ शकत नव्हते अगदी स्पष्टपणे. तर ते फॅराडेच्या ऐवजी ते फवादे असं या प्रकारचं ते नाव घ्यायचे. अदर चिल्ड्रन लाफ्ड ॲट हिम अँड टीचर्स डिड नॉट हेल्प हिम आयदर. आता इतर जी काही मुलं होती ती त्यांच्यावरती हसायची आणि अगदी शिक्षक सुद्धा त्यांना मदत करत नसायचे. वेन ही वॉज 12 हिज मदर वॉज फोर्स्ड टू टेक हिम आउट ऑफ स्कूल, दस पुटिंग अन एंड ऑफ हिज फॉर्मल एज्युकेशन. ज्या वेळेला ते 12 वर्षांचे होते त्यावेळेला त्यांच्या आईनी त्यांना जबरदस्तीनं शाळेतून बाहेर काढलं आणि हा त्यांच्या औपचारिक शिक्षणाचा शेवट होता. मित्रांनो, इथं हा फॉर्मल हा जो शब्द आहे
ते औपचारिक शिक्षण म्हणजे जे शाळा कॉलेजमध्ये जाऊन घेतलं जातं ते शिक्षण. खरं तर माणसाच्या शिक्षणाचा शेवट हा कधीच होत नाही, माणूस आजन्म विद्यार्थी असतो. पण जे फॉर्मल एज्युकेशन आहे, औपचारिक जे शिक्षण आहे, जे शाळांनी कॉलेजमध्ये घेतलं जातं, त्याचा मात्र शेवट हा मायकल फॅराडेंच्या जीवनामध्ये आपल्याला झालेला इथं पाहायला भेटतोय. At 13, however, he started working with a bookbinder, binding hundreds of books during the day. आता बघा, 13 वर्षाचे असताना त्याने एका बुक बाइंडरकडं नोकरी करायला सुरुवात केली आणि दिवसागणिक शेकडो पुस्तकं, ते पुस्तकांची बाइंडिंग करायची म्हणजे ती बांधणी करत असायची. पुस्तक बांधणाऱ्या व्यक्तीकडे त्यांनी ती काम करायला सुरुवात केली. अँड स्टेईंग अप ऑल नाईट टू रीड देम. अख्खा दिवसभर ते पुस्तक बांधणीचं काम करायचे बुक बाइंडरकडं आणि रात्रभर ते तिथं राहून ती पुस्तकं वाचत असायचे. रीडिंग थस बिकेम हिज ऑब्सेशन. आणि वाचन ही त्यांची एक ऑब्सेशन बनून गेली. म्हणजे काय तर त्यांचं एक वेड बनून गेलं किंवा त्यांना वाचनाच्या आवडीनं त्यांना पछाडलेलं होतं किंवा ही जी वाचन ही जी कल्पना आहे ती त्यांचं मन अगदी व्यापून टाकलेली होती. वन डे ही केम अक्रॉस अ बुक ऑन इलेक्ट्रिसिटी विच हॅड बीन सेंट टू हिज मास्टर फॉर बाइंडिंग. एक दिवस त्यांच्याकडे एक असं पुस्तक आलं की जे निसटलेलं होतं, विस्कटलेलं असेल, त्याची बांधणी तुटली असेल आणि म्हणून त्याच्या मालकानं ते पुस्तक त्यांच्याकडं पुस्तक बांधणीसाठी बाइंडिंगसाठी पाठवलेलं होतं. आणि ते पुस्तक कशाबद्दलचं होतं तर इलेक्ट्रिसिटी संदर्भातलं होतं, विद्युत संदर्भातलं ते पुस्तक होतं. ही स्टार्टेड रीडिंग इट अँड वॉज कम्प्लिटली हुक्ड. त्यांनी ते पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि ते पूर्णतः त्या पुस्तकामध्ये हुक्ड झाले. म्हणजे काय तर गढून गेले, ते पूर्णतः त्या पुस्तकामध्ये गढून गेले. दॅट वॉज हिज फर्स्ट इंट्रोडक्शन टू द सब्जेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर हे त्यांचा इलेक्ट्रिसिटी या विषयाबद्दलचं हे त्यांचं हा जो काही सब्जेक्ट आहे या सब्जेक्टची झालेली त्यांची पहिली ओळख होती, ही फर्स्ट इंट्रोडक्शन होती. विच सून बिकेम अ लाईफ लॉंग फॅसिनेशन. आणि जी नंतर लगेचच त्यांच्या जीवनाचं एक संपूर्ण जीवनाचं इलेक्ट्रिसिटी ही एक आकर्षण बनून गेलं. फॅराडे वॉज स्टील पुअर ॲट 21. वय वर्ष 21 झाले होतं तरी सुद्धा ते आजही तसेच गरीब अशा अवस्थेमध्ये होते. वन्स अ फ्रेंड गेव हिम अ फ्री तिकीट टू अ पब्लिक लेक्चर अँड डेमॉन्स्ट्रेशन बाय द रिनाउंड केमिस्ट हम्फ्री डेव्ही ॲट लंडन्स रॉयल इन्स्टिट्यूशन. आता लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूशनमध्ये एका अत्यंत विख्यात अशा रसायनशास्त्रज्ञांचं हम्फ्री डेव्ही यांच्या पब्लिक लेक्चरचं तिकीट म्हणजे यांच्या सार्वजनिक व्याख्यानाचं एक फ्री तिकीट मायकल फॅराडे यांना त्यांच्या मित्रानं दिलं. आता त्याच्यामध्ये काय होतं तर तिथे एक सार्वजनिक व्याख्यान होतं, सोबतच तिथं डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा होतं. म्हणजे तिथं सादरीकरण केलं जाणार होतं, काहीतरी प्रात्यक्षिकीकरण केलं जाणार होतं असं लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूशन मध्ये. डेव्हीज वर्क ऑन केमिकल्स अँड इलेक्ट्रिकल लाइटनिंग वॉज द सब्जेक्ट ऑफ कॉन्व्हर्सेशन अमंग द सायंटिस्ट ऑफ दॅट एज. आता त्यावेळचे जे काही शास्त्रज्ञ होते त्यांच्यामध्ये एक संभाषणाचा एक विषय म्हणजे कुठला होता तर डेव्हींचं जे रसायन आणि इलेक्ट्रिकल लाइटनिंग विद्युतचा जो प्रकाश आहे याबद्दलच्या विषयावरती त्यावेळच्या शास्त्रज्ञांमध्ये एक प्रकारचं बोलणं चालणं किंवा संभाषण चाललेलं असायचं. पेज नंबर पुढच्या बघूया 90 वरती. 70 years later across the Atlantic Ocean in the USA the same work enabled Thomas Edison to produce the first consistent light bulb. आणि 70 वर्षांपूर्वी अटलांटिक महासागराच्या पलीकडं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये
तसंच त्यासारखंच काम थॉमस एडिसन यांनी एनेबल केलेलं होतं, सक्षम केलेलं होतं, त्याला सामर्थ्य दिलेलं होतं. आणि त्यातनं त्यांनी काय केलं होतं, तर त्यांनी एक पहिला लाईट बल्ब त्यांनी तयार केला होता. म्हणजे याच काम 70 वर्षांनंतर हेच काम 70 वर्षांनंतर पुढं थॉमस एडिसन यांनी याच डेव्हीच्या कामाच्या पुढे जाऊन थॉमस एडिसन यांनी काय केलं होतं, तर पहिला कन्सिस्टंट लाईट बल्ब तयार केलेला होता. म्हणजे पहिला कन्सिस्टंट म्हणजे सतत चालू असणारा, त्याचं बंद असं होत राहणारा असा विद्युत बल्ब थॉमस एडिसन यांनी नंतरच्या 70 वर्षांच्या काळात पुढं तो काय केला, तर त्यांनी सुरू केला किंवा त्याला त्यांनी एनेबल्ड केलं, सक्षम केलं किंवा त्याला त्यांनी शक्ती दिली किंवा त्यांनी बनवला असं म्हणूयात आपण. दॅट डे इन 1812 फॅराडे वॉज स्पेल बाउंड बाय डेव्हीज लेक्चर. आता त्या दिवशी 1812 साली मायकल फॅराडे हे डेव्हीच्या लेक्चरमध्ये अक्षरशः स्पेल बाउंड झाले म्हणजे त्या लेक्चरमध्ये ते अक्षरशः मंत्रमुग्ध झाले किंवा त्या व्याख्यानाने ते भारावून गेले. ही केप्ट टेकिंग नोट्स अबाउट द मिस्टिरियस फोर्स ऑफ इलेक्ट्रिक फ्लुइड. त्यांनी काय केलं, तर विद्युत प्रवाह याबद्दलच्या रहस्यमयी विद्युत प्रवाह हे जे काही रहस्यमयी असं जे काही बल आहे त्याच्याबद्दल जे त्यांनी नोट्स उतरून घ्यायला सुरुवात केली. ही वॉज सो एनग्रोस्ड इन द लेक्चर दॅट ही फॉरगॉट टू अपलॉड विथ द रेस्ट ऑफ द क्राऊड. त्या लेक्चरमध्ये ते इतके गुंतलेले होते, व्यग्र झालेले होते की ज्या वेळेला सगळा त्या हॉलमधला सगळा क्राऊड, सगळी लोक ज्या वेळेला अपलॉड करत होती, टाळ्या वाजवत होती, वाहवा करत होती, हे सुद्धा ते टाळ्या वाजवण्यात सुद्धा त्यांना भान राहिलेलं नव्हतं. म्हणजेच ते टाळ्या वाजवणं सुद्धा त्यांच्या लक्षात आलं नाही. एवढं ते त्या व्याख्यानांमध्ये ते व्यग्र झालेले होते, एवढं त्या व्याख्यानामध्ये ते गुंतलेले होते आणि ते त्याच्या नोट्स सुद्धा ते तिथं काढत लिहून घेत होते असं आपण म्हणूयात. When he went back, his notes were so comprehensive that he bound them into a book. आता ज्या वेळेला ते त्या नोट्स घेऊन परत आले, ज्या कॉम्प्रिहेन्सिव्ह होत्या म्हणजे सर्वंकष अशा होत्या, आणि त्यांनी काय केलं तर त्याला त्या नोट्सना त्यांनी बाइंडचा भूतकाळ बाउंड त्यांनी त्याच्या पुस्तकामध्ये बांधणी केली त्या नोट्सची मीनिंग टू गिफ्ट इट टू डेव्ही सम डे. म्हणजेच काय तर ते डेव्ही यांना ते गिफ्ट काही दिवसानंतर ते द्यावं या उद्देशानं फॅराडे डिसाइडेड दॅट डे दॅट ही डिडंट जस्ट वॉन्ट टू सेल बुक्स, ही वॉन्टेड टू बी अ ग्रेट सायंटिस्ट. आता त्या दिवशी फॅराडेनी एक गोष्ट लक्षात ठेवली की आपल्याला फक्त पुस्तकच विकायची नाही आहेत आयुष्यभर, तर आपल्याला सुद्धा एक मोठा महान असा शास्त्रज्ञ व्हायचा आहे. गुड इनफ टू राईट हिज ओन बुक्स. एवढा महान शास्त्रज्ञ की जो स्वतःची पुस्तकं सुद्धा लिहू शकेल इथपर्यंत त्याला नॉलेजेबल व्हायला हवं असं त्यांनी ठरवलं. डेव्ही बिकेम हिज रोल मॉडेल. आणि याच्यामध्ये डेव्ही हे त्यांचे काय बनलेले होते, ते रोल मॉडेल एक आदर्श यातले ते बनून गेलेले होते. बट देर वॉज अ प्रॉब्लेम. पण इथे एक समस्या होती. डेव्ही काय तर ही डिड नॉट हॅव द सोशल स्टेटस. आता मायकल फॅराडे यांना कुठल्याही प्रकारचं सोशल स्टेटस नव्हतं, सामाजिक दर्जा जो होता तो त्यांच्याकडं नव्हता. सोबतच मनी ऑर द एज्युकेशन टू परस्यू सायन्स. तर त्यांच्याकडे सामाजिक दर्जा सुद्धा नव्हता, पैसे सुद्धा नव्हते आणि शिक्षण सुद्धा नव्हतं. कशासाठी तर सायन्सचा जो काही अभ्यास आहे परस्यू म्हणजे चालू ठेवण्यासाठी त्यांच्याकडे हे यातलं काहीही नव्हतं. फॅराडे थॉट इट वुड बी वंडरफुल इफ डेव्ही बिकेम हिज मेंटॉर. मेंटॉर म्हणजे गुरु. त्यांनी मनामध्ये विचार केला की ही गोष्ट खरोखर खूपच छान होऊन जाईल, खूपच चांगली होऊन जाईल की जर आपले गुरु जर का डेव्ही हे जर का आपले गुरु झाले तर हे खरोखरच
ही गोष्ट खरोखरच खूपच चांगली होऊन जाईल. बट डेव्ही डिड नॉट ॲग्री इनिशियली. पण सुरुवातीला डेव्ही जे शास्त्रज्ञ होते ते सुरुवातीला मात्र ते त्यांना इनिशियली म्हणजे सुरुवातीला ते काय त्यांना सहमत झाले नाहीत. फॅरेडे डिड नॉट डिजेक्टेड, ही जस्ट केप ट्राईंग. आणि यामुळं फॅरेडे अजिबात उदास किंवा खिन्न झाले पण नाहीत आणि त्यांनी आपला प्रयत्न चालू ठेवला. डेस्टिनी हॅड अ स्ट्रेंज प्लॅन इन स्टोर फॉर हिम. आता डेस्टिनी म्हणजे नियती. नियतीनं मग मात्र एक अत्यंत विचित्र विलक्षण असा प्लॅन त्यांच्या समोर मांडलेला होता. अ फ्यू इयर्स लेटर अ केमिकल एक्सप्लोजन हॅपन्ड इनसाइड डेव्हीज लॅब अँड ही वॉज टेम्पररली ब्लाइंडेड. काय झालं तर डेव्हीच्या लॅबमध्ये रसायनांचा स्फोट झाला आणि त्यामुळं ते काही काळापुरते टेम्पररली काही काळापुरते ते ब्लाइंड झाले, म्हणजे काही काळापुरते ते अंध झाले. डेव्ही ही नाऊ नीडेड अन असिस्टंट विथ अन एक्सलंट मेमोरी टू हेल्प हिम. आता त्यांना एका असिस्टंटची गरज होती की ज्याची स्मृती अत्यंत उत्तम अशी ज्याची स्मृती होती, स्मरणशक्ती होती, अशा एका असिस्टंटची त्यांना गरज भासली. ही वॉज रिमाइंडेड टू फॅरेडे अँड डिसाइडेड टू हायर हिम ॲज हिज सेक्रेटरी. आणि मग त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये मायकेल फॅरेडे यांचा विचार आला आणि त्याने असं ठरवलं की आपण काय करायचं तर त्याला आपला सेक्रेटरी म्हणून आपण काय करायचं तर त्याला नेमायचा, हायर करायचा. म्हणजेच त्यांना त्यांच्या पैशाचं मोल देऊन त्यांना आपण आपल्याकडे कामाला घ्यायचा. हायर या शब्दाचा अर्थ भाडं असं सुद्धा होतो, भाड्याने एखादी गोष्ट घेणे, पण इथं मात्र आपण मोल असा अर्थ घेऊयात. डेव्ही नेव्हर बिलीव्ड फॅरेडे कुड डू एनिथिंग इन द फील्ड ऑफ सायन्स गोईंग बाय हिज सोशल स्टेटस अँड एज्युकेशन. आता बघा तर फॅरेडेचं जे काही सामाजिक दर्जा होता आणि त्यांचं जे शिक्षण होतं यामुळं त्यांना फॅरेडे पुढे जाऊन काहीतरी या विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करेल याच्यावरती त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. कुणाचा? डेव्ही यांचा. कारण त्यांना वाटायचं हा शिकलेला नाहीये आणि एका अशा खालच्या समाजातनं तो आलेला आहे असं त्यांना वाटायचं. त्यामुळे तो फारसं काही करणार नाही असा त्यांचा विश्वास होता. He therefore dismissed Faraday's aspirations and advised him to stick to book binding. आणि त्यामुळं ते म्हणून मग काय करायचे तर बऱ्याचदा फॅरेडेंचे जे काही ॲस्पिरेशन्स आहेत, महत्वाकांक्षा, त्यांना ते डिसमिस करायचे. त्यांचा एखादा विचार ते त्यांची महत्वाकांक्षा ते कधी विचारच घेत नसायचे, ते डायरेक्ट रद्द करून टाकायचे त्याचा. आणि त्यांना सल्ला द्यायचे की तू काय कर तर तू तुझं जे काही बुक बाइंडिंगचा जो काही व्यवसाय आहे तू त्याच्याशी चिटकून राहा असं ते त्यांना सांगत असायचे. बट फॅरेडे वॉज रिलेंटलेस म्हणजे कठोर. पण फॅरेडे मात्र कठोर होते. ही वर्क डे अँड नाईट अँड लर्न ॲज मच ॲज ही कुड अबाउट डेव्हीज एक्सपेरिमेंट. त्यांनी रात्रंदिवस काम केलं आणि भरपूर असं काहीतरी ते डेव्हींचे जे काही प्रयोग आहेत त्यांच्याबाबत भरपूर असं काहीतरी ते खूप काही ते शिकले. सून फॅरेडे बिकेम इनडिस्पेन्सिबल टू डेव्ही. आणि यामुळे काय झालं अगदी थोड्याच कालावधीमध्ये फॅरेडे हा डेव्हींना इनडिस्पेन्सिबल झाला, म्हणजे अपरिहार्य झाला. म्हणजे फॅरेडे शिवाय डेव्हींचं काम चालायचं बंद झालं, काम चालतच नव्हतं, अशा प्रकारचं परिस्थिती आली. इतका त्यानं स्वतःला मायकेल फॅरेडेने स्वतःला एवढं त्यांनी ग्रूम केलं म्हणूयात, एवढं त्यांनी त्याला काबिल बनवलं. अँड वॉज, आणि याच्यानंतर मग काय झालं बघा तर अँड वॉज प्रमोटेड टू हिज लॅब असिस्टंट. आणि मग त्यांनी त्याचा आपला जो सेक्रेटरी म्हणून ज्या मायकेल फॅरेडेला त्यांनी नेमलेला होता डेव्ही यांनी, त्याला त्यांनी पुढे जाऊन त्याला प्रमोशन दिलं आणि त्यांनी त्याला लॅब असिस्टंट केलं. दिस वॉज हिज फर्स्ट स्टेप टुवर्ड्स अ सायंटिफिक करिअर. आता त्यांच्या वैज्ञानिक क्षेत्रातील जी काही करिअर होतं यातली ही त्यांची पहिली पायरी होती. दो मच ऑफ हिज जॉब नाऊ वॉज क्लिनिंग लॅब्स, ॲट लिस्ट ही गॉट टू सी सम ऑफ डेव्हीज लिडिंग एक्सपेरिमेंट. आता बघा जरी
त्यांचं काम काय होतं, तर ती लॅब क्लीन करण्याचं काम होतं, लॅब स्वच्छता ठेवण्याचं काम होतं. पण यामुळं कमीत कमी त्यांना डेव्हीचे जे काही आता सध्याचे जे काही प्रयोग चाललेले आहेत हे तरी कमीत कमी त्यांना बघता येत होते. इवन देन डेव्ही डिड नॉट हॅव मच होप फॉर फॅरेडे. अगदी त्याही वेळामध्ये, त्याही दिवसांमध्ये सुद्धा डेव्हींना फॅरेडेबद्दल फारसं म्हणजे त्यांना त्यांच्याबद्दलच्या इच्छा अपेक्षा नव्हते की हा काहीतरी करू शकेल म्हणून. देन फॅरेडे गॉट अनदर चान्स टू प्रूव्ह हिमसेल्फ. त्याच्यानंतर मायकेल फॅरेडे यांना एक स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी मिळाली. वन डे डेव्ही ट्राईड टू रिक्रिएट अ फेमस इलेक्ट्रोमॅग्नेटिझम एक्सपेरिमेंट. एक दिवस त्यांनी असं त्यांचा प्रयत्न चालला होता की एक फेमस असं इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणजे विद्युत चुंबकीय एक एक्सपेरिमेंट ते रिक्रिएट करत होते. ही विथ फेलो केमिस्ट, आणि त्यांच्यासोबत त्यांचा केमिस्ट होता, फेलो त्यांचा सहाय्यक केमिस्ट होता, त्याचं नाव होतं विलियम वेलस्टॉन. एक्सप्लोरिंग वाय वेन अन इलेक्ट्रिक करंट इज अप्लाइड टू अ वायर. ते काय शोधत होते बघा की why when an electric current is applied to a wire it causes that wire to behave like a magnet. म्हणजे बघा, तर ज्या वेळेला एखाद्या वायरवरती इलेक्ट्रिक करंट अप्लाय केला जातो, म्हणजे एखाद्या वायरवरती ज्या वेळेला विद्युत धारा ही कार्य करते किंवा चिकटली जाते असं आपण म्हणूयात, आणि त्यामुळं ती वायर सुद्धा एखाद्या मॅग्नेट सारखं का बिहेव करते, म्हणजे ती वायर सुद्धा एखादं चुंबक त्याच्यामध्ये का निर्मिती होते, असं याबद्दलचा त्यांचा शोध चाललेला होता. ऑब्विसली द फोर्सेस वेअर कनेक्टेड बट नो बडी हॅड फिगर आउट हाऊ टू मेक इट हॅपन कंटिन्युअसली. निश्चितच या दोघांमधलं जे फोर्स होतं, जे बल होतं ते कनेक्ट झालेलं होतं, पण यातल्या दोघांनाही सुद्धा बरं का, म्हणजे या चुंबक आणि वीज यांच्यामध्ये फोर्स कनेक्ट झालेलं होतं, पण ह्या दोघांनाही ते फिगर आउट करता येत नव्हतं, शोधून काढता येत नव्हतं की नेमकं हे कंटिन्युअसली कशा प्रकारे हे चालू ठेवायचं. म्हणजे यांच्यातलं जे फोर्स आहे हे कायमस्वरूपी सतत त्यांच्यामध्ये कसं राखायचं हे ते दोघांनाही शोधून काढता आलं नव्हतं. डेव्ही बिलीव्ड दॅट इफ ही कुड फाइंड आउट वाय इट हॅपन अँड कंट्रोल इट देअर कुड बी मेनी प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स ऑफ द फोर्स. आता बघा, डेव्हींना या गोष्टीवरती विश्वास होता की जर त्यांनी या गोष्टी त्यांनी शोधून काढल्या की हे असं का घडतंय आणि त्याच्यावरती त्यांनी नियंत्रण मिळवलं, तर यामुळं असे अनेक असे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स त्यांना प्रत्यक्षामध्ये त्यांना हे करता आले असते, आपण काय म्हणतो त्यांना वास्तवात उतरवता आले असते. असे कितीतरी असे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स त्यांना तिथं करता आले असते. प्रत्यक्षात त्या ठिकाणी त्यांना खूप असं काही करता आलं असं त्यांना तिथे सांगायचं आहे त्या बलाबद्दलचं ऑफ द फोर्स. बट ही वॉज अनेबल टू फिगर इट आउट. पण त्यांना मात्र ते शोधून काढणं ते काही त्यांना शक्य झालं नाही, ते काढू शकले नाहीत. अँड वॉज फ्रस्ट्रेटेड. आणि मग ते काय झाले, फ्रस्ट्रेट झाले म्हणजे निराश झाले. ही देन टीज्ड फॅरेडे आस्किंग हिम टू ट्राय हिज हँड ॲट इट आफ्टर ही वॉज डन क्लिनिंग द लॅब. त्यानंतर त्यांनी टीज केलं म्हणजे चिडवलं. त्यांनी मायकेल फॅरेडे यांना चिडवायला सुरुवात केली, तर तू काय कर, तर तुझी ही लॅब सगळी साफसफाई करायची, स्वच्छ करायची झाली की तुला हे जरा जमतंय का, जरा तुझा प्रयत्न कर, जरा तुझा हात चालवून बघ, असं त्यांना म्हणायला सुरुवात केली. विदिन अ फ्यू डेज फॅरेडे सॉल्व द प्रॉब्लेम. अगदी थोड्याच दिवसांमध्ये फॅरेडेंनी तो प्रॉब्लेम सोडवला. इनफॅक्ट ही वेंट फर्दर अँड द रिझल्ट वॉज द फर्स्ट इंडक्शन मोटर. आणि याचा त्यांनी त्याच्या पुढे जाऊन हा नुसतं प्रॉब्लेम सोडवला तर ते त्याच्या पुढे गेले आणि यातनंच पुढं पहिली इंडक्शन मोटर ही काय झाली, निर्माण झाली, विच कन्व्हर्टेड इलेक्ट्रिकल करंट इनटू कंटिन्युअस मेकॅनिकल मोशन. ही ज्या इंडक्शन मोटरनं काय केलं तर विद्युत प्रवाहाला एका सतत अशा मेकॅनिकल मोशनमध्ये म्हणजे यांत्रिक अशा गतीमध्ये त्यांनी काय केलं तर तिचं त्यांनी रूपांतर केलं. मित्रांनो, याचे मला या पाठाचे 2 भाग करणं गरजेचं आहे. मी आत्ता हा व्हिडिओ इथंच थांबतोय. पेज नंबर 91 पासून जे पुढचं असेल ते तुम्ही याचा दुसरा पार्ट तुम्ही निश्चित बघा, नक्की बघा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद मित्रांनो.